तर महाराष्ट्रातल्या या राजकीय राड्याचे पडसाद लोकसभेत देखील उमटलेत। सर्व निवडणूक रद्द करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घ्या असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंनी लोकसभेमध्ये या राड्याचा मुद्दा उपस्थित केला। ज्यांनी ज्यांनी दंगल घडवली त्यांना ताब्यात घ्या, कारवाई करा अशी मागणी लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंनी केली आहे। दंगल घडवणं, एकमेकांना पिस्तूल दाखवणं कितपत योग्य आहे असा सवालही सुळेंनी उपस्थित केलाय। महाराष्ट्राची सातत्यानं बदनामी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे। इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही। इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही। त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही। तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला, पंचायतमधला हा इतिहासात पहिल्यांदा झाला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।